तुका मने माझे तुका मने माझी सर्व तुका तुका मने माझे तुका मने माझी सर्व तुका Gopal
रूप पारो चले सुखदाय हो सारे सुखदाय हो सारे सुखदाय हो सारे
अवघाची संसार सुखाचा सुखा करी
ओघाची संसार सुखाचा कर्जिन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन रे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपल्या सर्व सुकृताचे फळ मी राहीन क्षेम मी देईन पांडुरंगा बाप रखमा जर विठ्ठलाची भेटी आपल्या संसाठी करून ठेला जाईन रे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपल्या पिंपळगाव ठिकाणी हा हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे चालू आहे. अशा या सप्ताहामध्ये म्हणजे नाम यज्ञात माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. या अभंगात माऊली प्रतिज्ञा करतात. प्रश्न पहिलाच निर्माण होतो, प्रतिज्ञा करावी का? त्याचं उत्तर असं आहे, करू नये. का करू नये? तर प्रतिज्ञा करणं जरी सोपं असलं तरी
प्रतिज्ञा सिद्धीला नेणं अवघड आहे. म्हणून अल्पशक्तिमान, अल्पबुद्धी, अल्पजीवी असा जो जीव, त्या जीवाने प्रतिज्ञा करण्याच्या भानगडीत पडू नये. मग प्रतिज्ञा करूच नाही का? कराव्या. मग कोणी कराव्या? शिवकोटीतला असेल त्या. माऊली हे शिवकोटीत नव्हे, शिवच असं आहे. देव कोटीत नव्हे, देवच असे आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मोठ्यातले मोठे वैष्णव आणि त्यांना देव म्हणतात. देवासारख्यांनी प्रतिज्ञा करणं काहीच वावग नाही, कारण ते स्वरूपतः देव आहेत. देव कोणाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यताकर्तुम शक्ती असते त्यांना देव म्हणा. माऊलीच्या ठिकाणी ही शक्ती होती, कारण आपण त्यांच्या शक्तीची उदाहरणं अनेक वेळा ऐकली असतील. माऊलीनं ब्राह्मणांचा गर्व हरण करण्याकरता काय केलं? चालविली जुळविते रेड्या मुखी वेद बनविला गर्वध्वजाचा अभिमान होता मोठा ज्ञानाचा, पांडित्याचा, आणि त्यांचा तो गर्व हरण करण्याकरता त्या ठिकाणी माऊलीनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. रेडा म्हणजे रेडा, रेडे नावाच्या आडनावाची माणसं नाही, खरंच रेड्या. पशुमुखे वेदाच्या श्रुती पडवा किती तुमची, महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भीती. अशा तऱ्हेचा रेडा म्हणजे काय सांगा, मूर्खातला मूर्ख प्राणी. पण अशा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ही सामान्य शक्ती नव्हे. चांगदेवाला आपल्या तपाची महान गर्वात अभिमान होता. त्या चांगदेवाचा गर्व हरण करण्याकरता माऊलीनं काय केलं? चालविली कडा भिंती हरिता गयाचे प्रांते चालविली कडा भिंती हरिता गयाचे प्रांते चालविली कडा भिंती
चालविली जड भिंती भिंती जेवढा माऊलीनं चालवली त्यावेळेला चांगदेवाची भ्रांती नष्ट झाली. सामान्य शक्ती नव्हे. ज्ञानोबारायांनी असे अनेक चमत्कार केले. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा पुरुष करून दाखवला. मेले माणूस तिथं उठविले ज्ञानोबारायांनी केलं. अशा तऱ्हेची ही शक्ती जीवात नसते, ही असते देवाच्या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे देव. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजांनी अशी प्रतिज्ञा करणं काही अन्यथा नाही. कारण ते आपली शक्ती पूर्ण करण्याकरता समर्थ आहे. आणि म्हणून समर्थानं प्रतिज्ञा करणं काही वावगं नाही. म्हणून महाराजांनी प्रतिज्ञा केली हे अति महत्वाचं आहे. आता पुन्हा प्रश्न, कोणती प्रतिज्ञा केली? अभंगाच्या पहिल्या. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार,
आनंदे भरीन तिन्ही लोक, ही ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आणि घनघोर ही प्रतिज्ञा आहे. कारण संसार सुखाचं करणं एवढं सोपं नाहीये. सर्व जग संसाराच्या पाठीमाग लागले आणि प्रत्येकाला वाटतंय आम्ही संसार सुखाचा करावं, संसार सुख करण्याकरता प्रयत्न करतात. रात्रीचं झडतात, हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, चंद्रासाठी येतात, पण कोणालाही संसार सुखाचा करता आला नाही. करण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला असे किंवा करत असतील, पण करता आला नाही. का करता आला नाही? अगं दुःख रूप आहे. दुःखवान घडी दुःखाने बांधलेला म्हणजे बंदिस्त असा संसार आहे. संसार दुःख मोळ प्रभूकडे नाही कोठे रात्र दिवस दुःख जर कारण आहे तर दुःखच उत्पन्न होणार. जसं कारण तसं कार्य. संसार जर दुःखाचा आहे तो कार्यरूप असा संसार कसा होणार? दुःखाचा होणार, सुखाचा नाही. म्हणून करणारे लोक सगळे फजित झाले. एकालाही आपला संसार सुखाचा करता आला नाही. आणि करता येणं शक्य नाही. मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केले, शेवटी त्याला टाकून दिला, बागा झाले, पण सुखाचा करता आला नाही. मनोनी रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझी अंतरे दातारा, या दावे दारा निमित्य. येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणी, मानलो मी माझी भ्रमण केली ओढणी विटंबना. महाराजांना कात्र महाराजांनी त्याचा त्याग केला. अवघे
करी शुद्ध आम्याची तरी सुखदार आम्याची तरी सुखदार संसाराच्या अंगी अवघीच व्यसने म्हणजे दुःख सोडून दिला. मग कीर्तन करायला लागले. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मोठ्या मोठ्यांना आपला संसार सुखाचा करता आला नाही. आजही सुद्धा टाटा बिर्ला सारखी मोठी मोठी मंडळी या देशात आहेत आणि त्यांचे व्यवहार सुद्धा खूप मोठे आहेत. जगभर व्यवहार आहे. पण तरी सुद्धा त्यांना आपला संसार सुखाचा करता आला नाही. अशी वस्तुस्थिती आहे. आणि महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा आनंद बळी आनंद अवघाची संसार सुखाचा करेन अशी मौलींची प्रतिज्ञा. आता अशा स्थितीमध्ये तुम्ही मौलला काय म्हणाल? मौलला म्हणाल मौलीचं डोकं फिरले. कोणाला जे कार्य जमलं नाही ते म्हणतात मी करीन. हे काय शक्य आहे? पण माऊली सारखे प्रतिज्ञा करतात ते अशक्य नाही. देवाला काय अशक्य करिले तरी नवे काही राईचा डोंगर पर्वत राई वाटल ते करता येईल ही त्याची शक्ती आहे. म्हणून माऊली सारख्यांनी प्रतिज्ञा करणं काही अन्यथा नाही. का ते आपली प्रतिज्ञा सिद्धीला नेण्यास समर्थ आहेत. आणि म्हणून आशांनी प्रतिज्ञा करणं काही वावगं नाही. ज्ञानोबराय म्हणजे कोण? महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार समाधान नागेश्वर ज्ञानेश्वर भगवान विष्णू अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञान. भगवान पांडुरंग तेच ज्ञानेश्वर महाराज. असे ज्ञानेश्वर महाराज आणि प्रतिज्ञा करतात ती काही अन्यथा नाही. माझा मी संसार काय करणं सुखाचा करीन. अवघाचे संसार
प्रश्न निर्माण होतो, कसा करणार? तर थोडी त्याची भूमिका आपल्याला उत्तरा पाहावं लागेल. तर बघूया. जगात एकच वस्तू आहे, ती म्हणजे सच्चिदानंद ही वस्तू आहे. सच्चिद आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवण्या जगन वाट पाहे भक्तांची. नेनो ब्रह्म मार्ग चोख मग त्या पाण्यापासून ताण जाते का?
नाही. फक्त पाणी भासत, पण पाणी मात्र कोणाला मिळत नाही. लक्षात ठेवा. तसं जगत हे भासत, पण वस्तुतः जगत नाही. त्याचप्रमाणे हे जगत जरी भासत असलं तरी परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. तो एकच नाना आकारानं भासतो. सोने लेणे होणीकडे त्याने सोनेपर्यंत न मोडे. सोन्यावर नाना अलंकार भासतात, पण आज तर एकच सोनं. पण एका सोन्यावर नाना आकारामुळे नानात्व येतं, म्हणजे अनेकत्व येतं. डोरलं म्हणा, चितंग म्हणा, गाठलं म्हणा, भोर म्हणा, चपलार म्हणा, हे सगळे नाव येतात. आकारानं सुद्धा, पण काय सोना विठाला आहे सोनं. अज्ञानी माणसाला जरी अलंकार भासत असले, पण वस्तुतः आहे सोनं. तर अज्ञानी लोकांना जगत जरी भासत असलं, पण वस्तुतः आहे परमात्मा. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. सर्व वासुदेव आहे, म्हणजे परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. एकपणाचा जीवनात त्रास झाला नानाकार. याचा अर्थ असा आहे, या नाना आकार आहेत ना, हेच आहे मिथ्या भास, पण वस्तू एक परमात्मा. आता एक परमात्म्यापर्यंत आपण गेलो म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार केला म्हणजे सुखाचा साक्षात्कार होतो. आणि ज्यावेळा सुखाचा साक्षात्कार होतो तेवढा जगताचा अभाव होतो. जगत राहत नाही, कारण ते त्याच्या भासत असतं. रज्जू सर्पकार वासिये जगदंबर वासिये जगदंबर वासिये हे मिथ्या जगत भास आहे. न झाला प्रपंच नाही ज्यानं एक वृत्ती झाली. असा प्रपंच स्वरूपता नाही. स्वरूपता फक्त एक ब्रह्मच आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य ती होते पाही, कानोबा तेरे तेरे ते ब्रह्म होत. आणि तेच आहे, आणि तेच आपला नाना आकारात दिसतंय. नाना आकारात दिसणं याला मात्र जग, आणि एकाच एकत्वात येणं याला मात्र ब्रह्म. आपल्या अज्ञानातले नाना आकार आहेत. खरं आहे एकमेव ब्रह्म. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञान ब्रह्म, हे सगळं ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माला जाणण्याकरता पाहिजे ब्रह्मज्ञान, आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता पाहिजे सद्गुरू. आणि सद्गुरू गेल्यानंतर ते ब्रह्मज्ञान होतं, म्हणजे ब्रह्माचं यथार्थ ज्ञान होतं.
ब्रह्माचं येतात ज्ञान काय करतं संसाराचा बाध करतं त्याला काय दिसतं त्याला दिवस ब्रह्म दिसत ऐकलं का आत हरी बाहेर हरी 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 कुठले सर्व व्यापक परमात्मा दिसतो हरी हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत असे ब्रह्मस्वरूप आहे मी हा संसार सुखाचा करीन म्हणजे काय करील या संसाराचा बाध करील संसाराचा बाध झाला म्हणजे होणार काय ब्रह्माचा साक्षात्कार होईल आणि ब्रह्माचा साक्षात्कार होणं म्हणजे संसार सुखाचं होणं कारण परमात्म्याचं यथार्थ ज्ञानाला दुःख राहील दुःख ते कैचे नये स्वप्नाशी मुक्ती मुक्ती झाल्या कामारी स्वप्नात सुद्धा दुःखाचं माणसाला भान होत नाही एकदा परमात्मा ज्ञान झाल्यानंतर मग तो आनंदी आनंद होतो म्हणून तो माऊली म्हणतात आज संसार सुखळ झालागे माय आज संसार सुखळ झालागे माय मनुष्यत्वाला प्राप्त होऊन सुद्धा जो ब्रह्मज्ञान प्राप्त करतो गाढव आहे लांडा करतो म्हणतात पीठ शेपटाचा असा गाढव पावणिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो दाढीचा मेंढा जाणा विषयाचरणा विचरण म्हणून माणसानं ब्रह्मज्ञान प्राप्त करायलाच हवं आहे आता शब्दानं मी तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला तो अनुभव नाही त्यामुळे तुम्हाला एकदम प्रतीती येणार नाही तुम्ही सगळे स्तब्ध झालात पण ही स्तब्धता कृपणात असते साक्षात्कार होईपर्यंत एकदा त्याचा साक्षात्कार झाला तर तुम्हीच म्हणाल खरोखर आहे सर्व परमात्माच आनंद रूप आहे आजी आनंद रे येगी परमानंद रे आजे आनंद रे येगी परमानंद रे आजे आनंद रे येगी परमानंद रे
आगे आनंद रे जया गोते दे 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 तुमसे बोले जया गोते दे 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 तुमसे बोले ओ दे आनंद रे परमानंद रे ओ दे आनंद रे परमानंद रे जया गोते दे दे तुमसे बोले जया गोते दे दे बोले आगे आनंद रे त्या अनुभवापर्यंत आपण पोहोचत नाही म्हणून आपल्याला ते खरं पटत नाही. आपण जर तसा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रमाणात ते ज्ञान प्राप्त केलं तर मग मात्र तुम्हाला ते लक्षात येईल का खरोखर जी संत सांगते बरोबर आहे. आपण तसे प्रयत्न करत नाही. कीर्तन ऐकतात आपण आपला संसार चालूच. मग महाराजांनी कीर्तन केलं, मोठ्या विचाराचं कीर्तन केलं, मग तो विचार प्राप्त करण्याचा प्रयत्न केले जात काही नाही. नळी फुंकली सोनारी इकडे गेली वारे म्हणून आपल्याला उपयोग होत नाही. प्रयत्न करा निश्चित तुम्हाला सुद्धा ते ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांना ज्ञान झालं केव्हा देखील पाय विठोबाचे विठोबाचे दर्शन हे त्या आनंदाला कारण झालं. आता असा जो परमात्मा म्हणजे माझं मायघर जे माहेर मायघर म्हणजे माहेर मायाघर म्हणजे आईचं घर त्याला माहेर म्हणतात. त्या माहेर घराला मी जाईन आणि मला मी त्याला भेटेल अभंगाच्या दुसऱ्याकडे जाईन गे मायेच्या पंढरपुरा जाईन गे मायेच्या पंढरपुरा मायेच्या पंढरपुरा तेव्हाच होते त्याच्यापर्यंत गेल्यानंतर. आणि म्हणून म्हणतात जाईन गे माये तया पंढरपुरा म्हणजे त्याला मिळण्याला त्याला भेटायला जाईल आणि त्याला मी भेटेल म्हणजे आनंदाचं असं घर ते माहेर त्याला भेटल्यानं काय होईल आनंदच होईल. जी मुलगी मारला जाते ती काय आनंद करता जाते तिला आनंदच होतो. मुली ज्या महाराज इच्छा करतात
ते आनंदा करतात सुखा करतात सासरचं नाना प्रकारे दुःख भोगलेलं असतं, त्रासलेली असते, तिला जावं वाटतं केव्हा माहेरा भेटावं म्हणून ती दिवाळीच्या सणाची वाट पाहते. दिवाळीच्या सणाला लेकी असावं इच्छा करते. कशा करता? माहेरला जाण्याकरता. का? तर ते सुख प्राप्त होतं आणि मी त्यालाच भेटण्याकरता जाईल माहेर तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आपलं स्वतःच माहेर त्याला भेटेल. आपुलिया माहेर अति महत्वाचा शब्द आहे. हे लोक स्त्रिया असतात जातात माहेरला. ते माहेर कोणाचं? ते माहेर आहे देहाचं माहेर. जाते कोण? देहा घेऊन देहाला जाते. संबंध असतात देहाचे. हे देह संबंध आहे. मुलगी इकडे दिली जाते म्हणजे त्या देह दिला जातो. ही जाते माहेरला म्हणजे देह घेऊन जाते. ते देहाचं माहेर आहे. आणि आपलं माहेर म्हणजे आत्मस्वरूपाचं माहेर. जीव असणारा हा जीव परमात्म्याला भेटण्याकरता जाईल. Bye.
त्या पंढरपुराला म्हणजे माझ्या मारला जाईल. तया म्हणजे कोणत्या? जे अनादि रूप असणारच पंढरपूर त्याला भेटण्याचा जाईल म्हणजे परमात्मा. हे पंढरपूर आपण जातो हे नाही करत. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा म्हणजे सृष्टी नव्हते, होत कोण? एकच परमात्मा. त्याला भेटण्याकरता जाईल. असं कोण म्हणते जिचं जीवन चांगलं असतं असं ती म्हणते? कोणाला? आपल्या सखीला. ज्ञानोबराय पंढरपूरला जाईल असे म्हणतात म्हणजे आपल्या सखीला सांगतात मी पंढरपूरला जाईल. तुम्ही म्हणा ज्ञानोबरायांना सुद्धा सखी होते काय? म्हणजे याचा अर्थ असं समजू नका की अलीकडचे बॉब बिघडले तसे माऊली बिघडले असं नाही. त्यांची सखी कोण? त्यांची सखी म्हणजे आत्मसखी. ही कोण? बुद्धिरूपी सखी. याचा अर्थ माऊलीचा संवाद आहे बुद्धिरूपी सखीशी. माऊली बोलतात आपल्या बुद्धिरूपी सखीजवळ जाईन की माये. माये म्हणजे स्त्रीलिंग आहे. हे माये म्हणजे सखे असा अर्थ आहे. पंढरपुरात जाईन. आता ही जाण्याची इच्छा का? त्या मुलीच्या ठिकाणी ती चांगल्या प्रकारे सासरला वागली असते म्हणून. मुलीनं लग्न केल्यानंतर आपल्या आई वडिलांचं नाव वाढवण्याकरता अतिशय शास्त्रशुद्ध वर्तन करायला पाहिजे कुठं? सासरी. आणि जी शास्त्रशुद्ध आचरण करते, वागते, राहते, शास्त्रशुद्ध संतांनी आपल्या ठिकाणी निर्माण करते येते. आणि त्यावेळेला त्या संततीला घेऊन तिला मारला जाण्याची इच्छा होत असते. बेकारला नाही जाणार. जी मुलगी सासी धड वागल्या तिला सुद्धा कधी इच्छा होत नाही मारला जायची. कारण ती वागली कशी खराब म्हणजे आई बाबाला नाक कापलं. कोणत्याही आई वडिलांना हेच वाटतं की आमच्या मुलीनं सासरी चांगलं वागावं आणि आमचं नाव वाढवावं, आमची किंमत वाढवावी असं तिची इच्छा असते आई बाबाची. आणि हे आद्य कर्तव्य कोणाचं? मुलींचं. कसा तरी संसार करायचा आणि कसं तरी राहायचं हे त्यांचं काम नाही. चांगला संसार करायचा, चांगलं राहायचं. चांगला संसार करणं, चांगलं राहणं हे महत्वाचं. तर कसा आहे संसार, कसं आहे राहणं हे बरोबर नाही. चांगलं राहायला पाहिजे आणि चांगला संसार करायला पाहिजे. आदर्श संसार. की एकदा ती मुलगी माहेरा गेल्यानंतर खूप आणि लोक भेटतात तिला, कौतुक करतात. वा काय मुलगी.
याला म्हणतात कन्या. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय धर्म म्हणजे आपल्या पतीशी एकनिष्ठ राहणं आणि कायमाच्या मनानं पतीची सेवा करणं आणि शास्त्र शुद्ध सेवा करणं. सेवा करता करता मृत्यू आला तरी चालेल, पण सेवेमध्ये बिघाड होऊ देणार नाही. हे खरं कन्याचं लक्षण आहे. आणि अशाच कन्या या भारताचं वैभव आहे. इतर देश आणि भारत देश याच्यात अंतर आहे. भारत जो उच्च प्रतीचा देश मानला जातो तो सुसंस्कृत देश असल्यामुळे मानला जातो. त्या पाठीमागा धर्म संस्कृती आहे, वैदिकता आहे, शास्त्रज्ञता आहे. आणि त्याप्रमाणे वागल्यानंतर मुलींचं अतिशय पुढ कौतुक केलं जातं. अशाच मुली या भारताला योग्य संतती देतात आणि त्या भारताचं वैशिष्ट्य वाढवतात. अलीकडे संस्कृतीमध्ये बिघाड झालाय. लोक परदेशी संस्कृती घेऊन नाचू लागले आणि त्यामुळं मुलींचा आचार धरून राहिला नाही. आणि त्यामुळं पोरे काही त्यानंतर बघा तुम्ही आता मुलं आता अशी असतात जसं काय म्हणतात बीजदाईची बळी येते दया असं आहे. चांगल्या मुली देशामध्ये जन्माला याव्यात. ही भूमी आहे. स्त्री म्हणजे भूमी आहे आणि ती भूमी चांगली असली का पिकही चांगली येणार. ती मुलगी म्हणते मी माहेरला जाईल आनंदानं आणि तिथे गेल्या म्हणते मी काय करीन. अभंगाच्या तिसऱ्याकडे सर्व सुकृताचे फळ मिळाहीन. सर्व सुकृताचे फळ मिळाहीन. सर्व सुकृताचे फळ मिळाहीन. सर्व सुकृताचे फळ मिळाहीन. आतापर्यंत मी जी चांगली कर्म केलेली आहे चांगल्या कर्मालाच म्हणतात सुकृत. चांगलं कृत संस्कृत सुकृत म्हणजे जे चांगलं केलेलं आहे त्या चांगल्या केल्याचं फळ मी माझ्या वडिलांकडून प्राप्त करेन. म्हणजे पांडुरंगाकडून प्राप्त करेन.
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन म्हणजे त्याच्याकडून प्राप्त करेल विठ्ठला. माझ्या बापाला मी आलिंगन देईन. क्षेम मी देईन पांडुरंगा. ही मुलीच्या ठिकाणी भावना तयार होते, हे प्रेम तयार होतो, ही जिज्ञासा तयार होते, चांगल्या कर्माचं फळ मिळाला. म्हणून ती या प्रकारे म्हणते की मी त्यांना भेटेल आणि सुकृताचं फळ मागून घेईल आणि मला ते सुकृत फळ तिथे आनंद मानतील, मला समाधान देतील, भेटतील, वाहवा माझी करतील. पण तिला त्याच्यात आनंद आहे. मुलीनं आई बापाला जाऊन हे मिळवायचंय. चांगलं कर्म केलं तरी मिळतं, ही शाबासकी मिळते. सगळ्यांच्या डोक्यावर हात फिरतो, कौतुक केलं जातं, हे वैभव आहे मुलीचं. म्हणून मुलीनं या प्रकारे सासूरवासामध्ये राहायचं म्हणजे अशा प्रकारे राहायचं. पांडुरंगाच्या भेटी करता आम्ही सर्व जाऊ आणि प्रेमानं भेटू. अभंगाचं शेवटचं करतो. बाप रखमा दे वरू विठ्ठलाची बाप रखमा दे बाप रखमा दे वरू विठ्ठलाची बाप रखमा दे वरू
ऐका 2 मिनिटं शांत बसा. या सत्काराकरता दत्तू निवृत्ती बोराडे, वाणी बाबा निवृत्ती रघुनाथ बोराडे, रेवनाथ गाडेकर, संतोष बोराडे आणि किसन जाधव यांनी व्यासपीठाकडे यायचे. माननीय नगरसेवक जगदीश भाऊ पवार यांच्याकडून शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह अशा प्रकारचं महाराजांचा सत्कार करण्यात येतो. बाबा चंद्रबाबू बोला.